मार्क इंग्लिश. लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. न्यूझीलंड सोडताना आर्थिक प्रश्न सुटला होताच. गिर्यारोहणाचा सराव आणि कृत्रिम पायांची तांत्रिक जडणघडण सर्वच बाबी अगदी मनासारख्या झाल्या होत्या. 2006 सालच्या मार्च महिन्यातील तो शेवटचा आठवडा होता. मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली होती. कृत्रिम पायांचे आणखी काही संच, त्यांचे सुटे भाग, क्रॅम्पॉन्स, पायाची रबराची टोपी, स्टंपवर जिथे गुडघ्याखाली पक्की बसते त्या जागी बांधायची फोमची गुंडाळी, हिमकुऱ्हाड यांची जमवाजमव झाली होती. मार्कने स्वतः त्याच्या पायांचे प्रत्येक भाग आणि त्यांची जोडणी, त्यासाठी लागणारे पाने, स्क्रू, ॲलन की यांचा अभ्यास अगदी डोळ्यात तेल घालून केला होता. कारण ते पाय हे त्याचं सर्वस्व होते. त्यांनी ऐनवेळी दगा दिल्यास काय परिणाम होतील याची कल्पनासुद्धा करता येणं अशक्य. पायांचे गुडघ्याखालचे खुंट म्हणजे स्टंप कृत्रिम पायांच्या आतमध्ये तरंगत राहतात. त्यांचा खालच्या बाजूला स्पर्श होऊन चालत नाही, नाहीतर घर्षण होऊन तिथं जखमा होतात. त्यामुळे त्यांची मापं अगदी पक्की असावी लागतात. मार्कने बरोबर वेन अलेक्झांडर याला एव्हरेस्ट मोहिमेसाठी घेतलं होतं. तो एक गिर्यारोहक होता, परंतु त्याचबरोबर मार्कच्या पायांच्या जोडणीमधील तंत्रज्ञ म्हणूनही तो येणार होता. वेनला मार्क गमतीने काऊबॉय म्हणायचा. चो ओयू मोहिमेपेक्षा मार्कच्या या एव्हरेस्ट मोहिमेचा गाजावाजा खूप झाला होता. त्याला शुभेच्छांची पत्र आणि दूरध्वनी भरपूर येत होते. स्वतः अहेरन्स कंपनीचे स्टीफन्स अहेरन्स यांनी समक्ष येऊन मार्कला सुखरूप परत ये असं सांगितलं होतं. सर एडमंड हिलरी यांचे आशीर्वाद त्याला लाभले होते. मार्कचा आपल्या कर्तृत्वावर विश्वास होता, परंतु ॲनी आणि त्यांची प्राणाहून प्रिय असलेली मुलं यांच्या बाबतीत मात्र साशंकता होती. ॲनीचा चेहरा अगदी रडवेला झाला होता. त्याच्या मुली तर त्याला सोडतच नव्हत्या. मार्कला सुद्धा त्यांचा निरोप घेणं खूप जड गेलं. त्याचे मित्र, परिचित, त्याचे नातेवाईक यांची खूप गर्दी ख्राईस्ट चर्चच्या विमानतळावर झाली होती. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात मार्क ख्राईस्ट चर्च, ऑकलंड, बँकॉक मार्गे काठमांडूमध्ये डेरेदाखल झाला. तिथे त्याला रसेल ब्राईस आणि इतर सहकारी भेटले. काठमांडूला पोहोचल्यानंतर त्याला आपल्या दुसऱ्या घरामध्येच आल्यासारखं वाटलं. तेच धुळीचे रस्ते, तीच धुराने काळवंडलेली घरं, तीच घाणेरड्या कपड्यांची गर्दी करून राहणारी माणसं. यांनी तो वैतागला नाही. 2004 चो ओयूच्या मोहिमेच्या वेळी त्याला त्याचा खूप त्रास झाला होता, परंतु त्याच माणसांचं प्रेम, मदत मिळाल्यामुळेच त्याला त्या 8,000 मीटर्सपेक्षा उंच अशा चो ओयू शिखरावर जाता आलं. हे मार्क स्वतः विसरणं शक्यच नव्हतं. हिमालयन एक्सपिरियन्स म्हणजे हिमेक्स या कंपनीचे सर्वच सहकारी त्याच्याकडे अगदी कौतुकाने बघत होते. त्या सर्वांना मार्कचं एव्हरेस्ट सर करणं आणि त्यामध्ये त्यांच्या हिमेक्स कंपनीचा हातभार असणं हे अभिमानास्पद वाटत होतं. रसेल आणि मार्क बराच वेळ एव्हरेस्टबाबत बोलत होते. बेस कॅम्प, ॲडव्हान्स्ड बेस कॅम्पपासून शिखरापर्यंत चढाईतील संभाव्य धोके, वाटेतील टप्पे आणि हवामान या मुद्द्यांवर त्यांची चर्चा चालू होती. रसेल वारंवार वास्तवाची कल्पना मार्कला देत होता. ही मोहीम तिबेटच्या बाजूने असल्यामुळे काठमांडूला कोडारी मार्गे टिंगरी आणि पुढे एव्हरेस्ट बेस कॅम्पकडे शेर्पा भारवाहक सगळ्या सामानासह अगोदरच गेले होते. काठमांडूमध्ये मार्क थांबेल बाजारपेठेतून फिरत होता. 2004च्या तुलनेमध्ये आता ट्रेकर्स, गिर्यारोहक आणि एकंदरच प्रवाशांची गर्दी कमी दिसत होती. त्याला कारण होती नेपाळमधील बिघडलेली राजकीय परिस्थिती. निवडणुका झाल्या होत्या. माओवादी आता सामर्थ्यवान बनले होते. त्यांना आता मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार होतं. त्यांनी प्रस्थापित राजसत्तेविरुद्ध बंड पुकारलं होतं आणि या सगळ्या गोंधळाचा परिणाम प्रवाशांवर आणि हिमालयप्रेमी डोंगरभाऊंवर झाला होता. नेपाळची संपूर्ण अर्थव्यवस्था ज्या हिमालयावर आधारित आहे
त्या हिमालयावर प्रेम करणाऱ्या जगभरातील गिरीप्रेमींवर काही बंधनं आली आणि एकूणच गर्दी कमी होती. बऱ्याच वेळा जागतिक राजकारणाचा एखाद्या छोट्या देशाच्या अर्थकारणावर परिणाम होत असतो, परंतु स्थानिक नेत्यांना त्याची कल्पनाही नसते किंवा स्वार्थी वृत्तीमुळे ते तिकडं डोळेझाक करताना दिसत असतात. गोरगरीब जनता मात्र त्यामध्ये भरडली जाते हे नक्की. तिबेटचा भूभाग चीनने पादाक्रांत करून बरीच वर्ष झाली. चीनी सैन्याने सर्वप्रथम तेथील मोनॅस्ट्रीज म्हणजे धर्मपीठं नष्ट केली. हजारो मोनॅस्ट्रीज उद्ध्वस्त केल्या. साक्षात दलाई लामासुद्धा भारतात पळून आले. आता चीनी लाल ड्रॅगन नेपाळमध्ये आपले हातपाय पसरतो आहे हे नक्की. काठमांडू इथं मार्कची ओळख त्याच्या इतर सहकाऱ्यांबरोबर झाली. रसेल ब्राईज हा संपूर्ण मोहिमेचा आणि हिमेक्स कंपनीचा सर्वेसर्वा होता. अमेरिकन नागरिक असलेला विल्यम क्राऊस उर्फ बिल हा प्रत्यक्ष चढाईच्या वेळी सर्वात पुढे राहून नेतृत्व करणार होता. शॉन हडसन हा इंग्लंडचा आणि मार्क वुडवर्ड हा न्यूझीलंडचा, हे दोघेसुद्धा मार्गदर्शक म्हणून येणार होते. या व्यावसायिक मोहिमेमध्ये 11 जण ग्राहक गिर्यारोहक होते. म्हणजे त्यांनी प्रत्येकी 40,000 ते 50,000 अमेरिकन डॉलर्स भरले होते, म्हणजे अंदाजे 20 ते 25 लाख भारतीय रुपये. आणि त्यांना शिखरावर नेण्यासाठी हिमेक्स कंपनीने कंबर कसली होती. या 11 जणांमध्ये मार्कच्या जोडीला वेन अलेक्झांडर हा काऊबॉय उर्फ मार्कचा लेगमॅन हा न्यूझीलंडचाच गिर्यारोहक होता. टेरी ओकॉन्नर हा अमेरिकेचा गिर्यारोहक पेशाने वैद्यकीय तज्ज्ञ असल्यामुळे संपूर्ण मोहिमेचीच तो आरोग्याची काळजी घेणार होता. त्यांच्याशिवाय स्वित्झर्लंडचे 2, लेबनॉनचा 1 आणि अमेरिकेचे 2 जण सहभागी झाले होते. त्यांच्याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेर्पा भारवाहक. हिमालयाच्या अत्युच्च शिखरांच्या मोहिमांमध्ये शेर्पाशिवाय पानही हलत नसते. शेर्पा ही सोलो खुंबू या माउंट एव्हरेस्टच्या दक्षिणेकडील दूधकोसी नदीच्या खोऱ्यातील मूळ जमात. जन्मापासूनच अतिउंचीवर राहिल्यामुळे त्यांची जडणघडण ही विरळ हवामानाला सरावलेली असते. उंचीने कमी, परंतु पाठीवर तब्बल 70 किलो वजन घेण्याची तयारी असलेली अशी ही माणसं असतात. अगदी हिमालयातील 1920च्या दशकातील सुरुवातीच्या मोहिमांमध्ये सुद्धा शेर्पा लोकांचा मोठा सहभाग होता. शेर्पा लोक निव्वळ भारवाहकाचं काम करत नसतात, ते तुमचे सर्वेसर्वा असतात. स्वयंपाक करतात, तंबू ठोकतात, सूप गरम करून तुमच्या हातात ठेवतात आणि याशिवाय नवनवीन मार्ग हुडकणे, दोऱ्या लावणे, शिड्या लावणे अशी अत्यंत महत्त्वाची कामं ते करत असतात. आणि ते सुद्धा अगदी नम्र, अबोलपणे. सर एडमंड हिलरी यांच्या ऐतिहासिक एव्हरेस्ट विजयामध्ये शेर्पा तेनसिंग यांचा बरोबरीचा वाटा होता. एव्हरेस्ट दिग्विजयानंतर प्रचंड प्रसिद्धी आणि श्रीमंती मिळालेल्या सर एडमंड हिलरी यांनी हिमालयन ट्रस्टची स्थापना करून शेर्पा लोकांना त्यांची स्वतःची ओळख करून दिली. त्यांच्या मुलांना शिक्षण दिलं, जगभरातील प्रमुख भाषांची तोंड ओळख करून दिली आणि मुख्य म्हणजे त्यांना त्यांच्या निसर्गदत्त श्रीमंतीची कल्पना करून दिली. व्यावसायिकदृष्ट्या त्यांना ट्रेकिंग आणि गिर्यारोहण या क्षेत्राची कवाडं उघडून दिली. मार्कच्या हिमेक्स एव्हरेस्ट मोहिमेमध्ये फुरबा ताशी शेर्पा हा सरदार होता. सरदार किंवा सिरदार हा शेर्पांचा मुख्य कप्तान असतो. सगळ्या त्याच्या साथीदारांचा हवं नको तो बघत असतो. त्याला दर्जासुद्धा गिर्यारोहकाचाच देण्यात येतो. फुरबा शेर्पासोबत इतर 10 मार्गदर्शक शेर्पा होते. मार्कचा आणखी एक स्वतःचा मार्गदर्शक शेर्पा होता. तो म्हणजे दोर्जी सोनम गॅनलेन शेर्पा. हा दोर्जी मार्कच्या प्रत्येक पावलाची सोबत करणार होता आणि त्याची संपूर्ण काळजी घेणार होता. आणि पुढे खरोखरच हाच दोर्जी मार्कला शिखरावर नेण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारा ठरला. बेस कॅम्प ते ॲडव्हान्स्ड बेस कॅम्प या प्रवासात आणखी इतर 10-15 तिबेटियन शेर्पा भारवाहक होतेच. ते जास्त वर आले नाहीत,
परंतु त्यांच्याबरोबर 15-20 याक होते. याक हा अतिउंचीवरील अत्यंत उपयुक्त प्राणी आहे. अशी ही एकूणच 50 ते 60 जणांची मोहीम असते. 1.5-2 महिन्यांच्या वास्तव्यानंतर त्या सगळ्यांचं एकत्र कुटुंबच होतं. कुटुंबातील सर्व चांगले वाईट प्रकार तिथं होतातच. क्वचित भांडणंही होतात. परंतु कितीही व्यावसायिकपणा असला तरी साक्षात मृत्यूच्या दारामध्ये असताना हे लोक एकमेकांना साथ करतात, दुसऱ्यासाठी जीव धोक्यात घालतात. एकाच वेळी इतरही अनेक मोहिमा त्या मार्गावर शिखर चढाई करत असतात. त्यांचेही परस्पर संबंध आणि प्रसंगी अडचणीत आलेल्या गिर्यारोहकांच्या मदतीला धावून जाणं हे इथं नित्याचं असतं. बऱ्याच वेळा शिखरावर जाणारा मार्ग हा त्या हंगामामध्ये प्रथम उघडणारी किंवा पहिल्यांदा शिड्या, पूल किंवा दोऱ्या लावणारी जी मोहीम असते ती इतरांकडून काही रक्कम रॉयल्टी म्हणून घेते. मार्कची ही मोहीम आणखी एका कारणामुळे वेगळी होती. डिस्कव्हरी चॅनेलचा 16 छायाचित्रकारांचा संपूर्ण संघच त्यांच्याबरोबर असणार होता. मुळात डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफी ही मंडळी साहसी मोहिमांना प्रोत्साहन देणारी. अशा मोहिमांचं चित्रीकरण करून ते जगभरातील लोकांना दाखवणं हे त्यांचं मुख्य काम. निसर्गाची अनेक खोल गुपितं पोटात शिरून डिस्कव्हरी चॅनेलच्या छायाचित्रकारांनी प्रकाशात आणलेली आहेत. एव्हरेस्ट मोहिमा हा खरं तर साहसाचा आणि नशिबाचा खेळ. विलक्षण धैर्य, शारीरिक क्षमता आणि जोडीला स्वच्छ हवामानाची नशिबाची साथ यावरच ह्या मोहिमांचा विजय अवलंबून असतो. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये एव्हरेस्ट शिखरावर आम्ही तुम्हाला नेतो, प्रसंगी उचलून घेऊन जाऊ परंतु तिथं नेणारच, अशा भडक जाहिराती काही कंपन्या करू लागल्या आहेत. 30 ते 40 लाख रुपये माणशी मोजावे लागतात आणि एव्हरेस्ट मोहीम म्हणजे जणू काही तो एक बगीचा आहे आणि आपण तिथं मस्तपैकी फिरूया असा त्यांचा एकंदर रोख असतो. त्यामुळे माउंट एव्हरेस्टला जाणं म्हणजे श्रीमंत लोकांची एक सफर असा गैरसमज जगभर पसरू लागला आणि त्यातूनच जगभरातील हौशी श्रीमंतांचे लोंढे तिथे यायला लागले. पर्यावरणाचं नुकसान होऊ लागलं. एव्हरेस्ट ही जगातील सर्वात अधिक उंचीवरील कचरा कुंडी म्हणून नावारूपाला आली. 1996 साली झालेल्या आणि तब्बल 15 जणांचे बळी घेतलेल्या दुर्दैवी घटना घडू लागल्या. स्थानिक शेर्पा मंडळींवर खूप ताण पडू लागला. एक शेर्पा एकाच मोसमामध्ये 3-4 वेळा शिखर मोहिमेवर जाऊ लागले. गिर्यारोहण क्षेत्रातील जुन्या जाणत्या मनस्वी लोकांना हे सारं बघवत नव्हतं. त्यांना दुःख वाटत होतं. सर एडमंड हिलरीसारख्या दिग्गजाने या मोहिमांवर सरकारी नियंत्रण असायला हवं असं आग्रहाने सांगितलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर डिस्कव्हरी चॅनेलवाल्यांनी आपला रोख तिकडे वळवला आणि या मोहिमेचं चित्रीकरण करण्याचा घाट घातला. त्यांचा मुख्य उद्देश हाच होता की जगापुढे या अतिउंच शिखर मोहिमेतील सर्व धोके आणि वास्तव यांचं चित्रीकरण करणं. नुसतंच गंमत म्हणून इकडे येणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण असतं हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. सोबत मार्क इंग्लिशसारख्यांची बिनपायांची विक्रमी झेप कॅमेराबद्ध करायला मिळणार होतीच. त्याच वर्षी जपानचा 71 वर्षांचा वयोवृद्धसुद्धा शिखर चढाईचा प्रयत्न करणार होता आणि तो एक जागतिक विक्रम होणार होता. थोडक्यात श्रीमंतांचं क्रीडांगण म्हणजे एव्हरेस्ट चढाई हा गैरसमज त्यांना खोडून काढायचा होता. यासाठी डिस्कव्हरी चॅनेलवाल्यांनी सुमारे 16 निष्णात छायाचित्रकार या मोहिमेसाठी पाठवले होते. त्यामध्ये मार्क व्हेटू हा मार्कचा मित्र होताच. त्याने चो ओयूची मोहीम केली होती. मार्क व्हेटूमुळे मार्कला मोठा आधार वाटणं साहजिक होतं. त्यांच्याशिवाय या छायाचित्रकारांच्या जथ्याने काही शेर्पा मंडळींना सुद्धा प्रशिक्षण दिलं होतं. त्यांच्या डोक्यावरच्या टोपीवर व्हिडिओ कॅमेरे लावणार होते. पोटापाशी शर्टाच्या आत त्यांच्या बॅटऱ्या ठेवण्यात येणार होत्या. अतिथंड हवेमध्ये डिजिटल कॅमेरे चालत नाहीत. बॅटऱ्या लगेचच निर्जीव होतात. त्यामुळे ही सर्व दक्षता घेणं गरजेचं असतं. 5-5.5 हजार मीटर्स उंची गाठणाऱ्या
हिमालयातील ट्रेक्सला जाताना सुद्धा स्वेटर्स किंवा फिदर जॅकेटच्या आतमध्ये पिण्याच्या पाण्याची बाटली आणि कॅमेऱ्याच्या बॅटऱ्या रात्री झोपताना ठेवायला लागतात. इथं तर गाठ 8,850 मीटर्स उंचीवर जाण्याची होती. सौर ऊर्जेवर चार्जिंग होण्याची पॅनेल्स आणि यंत्रंसुद्धा होती. 400-500 किलोंपेक्षा जादा सामान या छायाचित्रकार मंडळींचंच होतं. या सर्व मोहिमेचं चित्रीकरण डिस्कव्हरी चॅनेलवरून पुढे एव्हरेस्ट बियॉन्ड द लिमिट्स या नावाच्या मालिकेमधून दाखवलं गेलं. ते गाजलं वेगळ्याच कारणासाठी. ते आपण पुढं वाचणारच आहोत. तर अशा रीतीने सर्व तयारी झाली होती. गाडी मार्गाने तिबेटवरील उत्तर दिशेला असणाऱ्या बेस कॅम्प आणि ॲडव्हान्स्ड बेस कॅम्पकडे निम्म्यापेक्षा जास्त सामान आणि भारवाहक मंडळी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात काठमांडूहून गेली होतीच. मार्ग स्वतः तर अधीर झाला होता. धन्यवाद.